खाली डोकं वरती पाय, सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, लोकशाहीला बाधक जनसुरक्षा विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा. जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. भाजपा महायुतीचा, भाजपा महायुती विरोधी संघर्ष समिती जी आहे एकत्रितपणे आपण हे घेतलं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 7-8 ठिकाणी आज जिथे आपण जमलो आहोत तिथे असं पालघरला, वसईला, विक्रमगडला, जव्हारला, वाडाला, कदाचित मोखाडाला सुद्धा, तलासरीला आहे की नाही मला माहिती आहे, तलासरीला सुद्धा आज इथे ठिकठिकाणी लोक असं रस्त्यावर उतरलं. फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये नाही, रायगड जिल्हा सांगा, नाशिक जिल्हा सांगा, भंडारा सांगा, गडचिरोली सांगा, नागपूर सांगा, ठिकठिकाणी 100च्या वर ठिकाणी आज लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि उतरत राहणार. जे 22 एप्रिलला आपण इथे आंदोलन घेतलं, परत आपण मुंबईला आपण 30 एखादं जर एखाद्या मुद्द्यावर विरोध करायचा असेल, एखाद्या जाचकटीला विरोध करायचा असेल तर त्या संदर्भात आपण लोकशाही पद्धतीने जर विरोध केला तरी त्या विरोधाच्या विरुद्ध त्या जी कोण संघटना किंवा जे कोण पक्ष जर असं काम करणार असेल तर त्याच्यावर बंदी घातली जाईल, त्याला 3 वर्षाची सजा दिली जाईल. अशा पद्धतीचा जाचक आणि लोकशाहीची पायमल्ली करणारा हा कायदा या भाजप सरकारने, फडणवीस सरकारने आपल्यावर लादलेला आहे. माझं असं म्हणणं आहे माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना का अजूनपर्यंत जनसुरक्षा कायदा तळागाळात काय याची प्रचिती येणार आहे लोकांना ही अजून कळलेली नाही. माझी सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते बंधू भगिनींना विनंती आहे की आपण घरोघरी या कायद्याचं महत्व पटवून दिलं पाहिजे. आपण सांगितलं पाहिजे की या सर्व गोष्टींचा किती मोठा त्रास याच्या पुढे होणार आहे. उदाहरणार्थ आपल्या जवळच वाढवण आहे. उद्या वाढवणच्या विरोधात जरी आपण उतरलो तरी आपल्या सर्वांवर गुन्हे दाखल केले जातील. उद्या एखाद्या विद्यार्थ्यांच्या विरोधात त्यांनी काही लावलं, आपण जर विद्यार्थ्यांना घेऊन एखादा मोर्चा काढला तर त्या विद्यार्थ्यांवर देखील गुन्हा दाखल होणार आहे. विचारवंत या महाराष्ट्रात बरेचसे आहेत, त्या विचारवंतांनी एखादी भूमिका या सरकारच्या विरुद्ध केली तरी त्याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करणार आहेत. अशा पद्धतीचा हा सगळा खेळ खंडोबा या फडणवीस सरकारने चालवलेला आहे. माझं सगळ्यांना विनंती आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांच्या सरकारचं त्यांना गॅरंटी नाहीये. म्हणून हे सगळे रडीचे डाव ज्याला म्हणतो आपण लहानपणी सांगायचो की काही लोक असायचे रडीचे डाव खेळतात, हा रडीचा डाव त्यांनी महाराष्ट्रात चालवलेला आहे. आणि म्हणून माझं विनंती आहे आपल्या सर्वांना की घराघरात या जनसुरक्षा विरोधी कायद्याचं महत्व पटवून दिलं पाहिजे. कारण माझ्या अशिक्षित माता भगिनी बंधूंना, काही लोकांना हा माहित नाही कायदा काय आहे, पण ज्या दिवशी कायदा सर्वांना कळेल त्या दिवशी परिस्थिती श्रीलंकेसारखी होईल, त्या दिवशी परिस्थिती नेपाळसारखी झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सगळ्यांनी याची खात्री करून घ्या की आपण आपल्या लोकांना, आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना हे जागरूक केलं पाहिजे, तरच खरा विरोध आपण दर्शवला असं होईल. मी सगळ्या महाविकास आघाडीच्या माझ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की आपण ही सुरुवात केलेली आहे. ही सुरुवात आपण शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवूया. एवढंच बोलतो या क्षणी आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चालण्याचे, बोलण्याचे, राहण्याचे आणि ते अधिकार जर कोणी हिरावून घेत असेल किंवा त्याच्याबद्दल कोणी काहीतरी आडमुठी करत असेल तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, गरीब असो श्रीमंत असो, त्याला प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे रस्त्यावर उतरण्याचा, त्याच्याबद्दल बोलण्याचा, प्रतिकार करण्याचा. आणि सध्या जे देशात चाललेलं आहे ते एक भयानक वस्तुस्थिती परिस्थिती आहे. जो आपण पिक्चर बघतो, भांडवलदारांनी आपल्याकडे टीव्ही दिल्या, मोबाईल दिला, तो आपल्या मानसिकतेवर परिणाम करण्यासाठी चालला. आणि मग आजची वस्तुस्थिती अशी आहे देशातली, राजकारण जे पित्रात दाखवतात म्हणजे एखादा गुंड नाही का तो आता शहरावर किंवा त्या तालुक्यावर दादागिरी करतो,
त्या पद्धतीचा आज विचार चालू आहे आपल्या जीवनात. आणि हा जो जनसुरक्षा कायदा आहे हा कोणालाही विश्वासात न घेता, कोणालाही न जुमानता, सरकारची मेजॉरिटी आहे, पॉवर आहे किंवा ताकद आहे, बहुमत आहे, म्हणून त्यांनी फक्त बहुमताच्या जोरावर आम्हाला जे वाटेल, आम्हाला जे करता येईल ते आम्ही करू, आम्हाला विचारणारा कोणी नाही. आम्ही विचारलं तर त्याला आम्ही शिक्षा करू, त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू. ही जी भयानक वस्तुस्थिती किंवा परिस्थिती आज देशात चाललेली आहे, याच्यात सर्वसामान्य माणूस जो कुठलाही असो त्या सर्वसामान्य माणसाला मोठा फटका बसणार आहे. उदाहरणार्थ आपण एखाद्या ऑफिसात जाऊन आपला अधिकार किंवा एखादा साहेब चुकलाय आणि त्या साहेबाला जाब विचारायला गेलो तर त्या साहेबाला पावर देऊन ठेवलेले आहे त्या कायद्यात. तुम्हाला जर वाटत असेल हा माझ्यावर गुन्हा दाखल करायचा तर तो पाहिजे त्या कलम लावून आपल्यावर गुन्हा दाखल करू. या पद्धतीचे घातक कायदे म्हणजे या देशात ज्या ज्या गोष्टीला कायदे बनवलेले आहेत, म्हणजे आपण सांगू एखाद्याने अत्याचार केला, बलात्कार केला, कुठं दरोडा टाकला, कुठं खून केला तर आपण त्याला समर्थन करत नाही. त्यांनी केलेल्या गुन्ह्याची त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याच्यासाठी कायदा आहे. तर मग नवीन कायदे बनवून तुम्ही काय करता? तर नवीन कायदे बनवून सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाला किंवा सरकार विरुद्ध बोललाच नाही पाहिजे. सरकारने कायद्याचं नाव ठेवलंय जनसुरक्षा कायदा, जनाची सुरक्षा, लोकांची सुरक्षा. पण लोकांची सुरक्षा या कायद्यात नाही. वास्तविकता कायदा वाचल्यावर समजतं हा कायद्यात फक्त सरकारची सुरक्षा आहे. आम्हाला कोणी प्रश्न उलटून विचारू नये, आम्ही चुकलं तरी चालेल, आमच्याबद्दल कोणी आवाज उठवू नये. या पद्धतीचे कायदे बनवून या देशाच्या संविधानाला, या देशाच्या लोकशाहीला संपवण्याचं काम करण्याचा हा सरकारचा हेतू आहे. आणि त्यासाठी आपण आज जी आपली तरुणाई आहे, जी कॉलेज करते, जी शिकलेली आहे, त्यांनी या कायद्याचं नीट वाचन करून आणि आपला अधिकार रस्त्यावर उठवून बजावला पाहिजे. कारण हक्क कोणी देत नाही, हक्क रस्त्यावर किंवा संघर्ष केल्यावरच भेटतो. व्यक्तीची भीक फक्त अशी मानसिकता सरकारने बनवली. लाडक्या बहिणीला पैसे, आपल्या बहिणीने सांगितलं होतं की आम्हाला पैसे द्या, पण सरकार नाही त्या गोष्टी करतो आणि आपली मानसिकता बिघडवतो, आपल्या मानसिकतेला बळी पडतो. म्हणून आपण हा विचार करून हा कायदा सरकारने मागं घेतलाच पाहिजे. आज महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात या पद्धतीचा जनआक्रोश आहे आणि ह्या कायद्याला विरोध आहे. म्हणून आपण पण हा विरोध मोठ्या संख्येने करूया आणि हा कायदा सरकारने मागं घेतलाच पाहिजे. एवढे बोलून मी माझे बोलतो. जिंदाबाद, जय भारत.